चला मित्रांनो, आपण आज इंग्लिशच्या पहिल्या लेक्चरसाठी आणि पहिल्या सेशनसाठी सुरुवात करतो आहे. तर आपण सुरुवात करतो आहे मित्रांनो इंग्लिश शिकण्यासाठी बेसिकपासून ते ॲडव्हान्सपर्यंत. आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची मित्रांनो तुम्हाला, की महाराष्ट्रातल्या लोकांना इंग्लिशचा सगळ्यात जास्त प्रॉब्लेम येतो. तर तो काय येतो? कारण की त्याचं रिझन असं आहे की महाराष्ट्रामध्ये हे प्रत्येक जिल्ह्यावाईज वेगवेगळी भाषा बोलली जाते. वेगवेगळी भाषा बोलण्याची म्हणजे ते मराठीच बोलतात, पण ते वेगवेगळ्या पद्धतीने बोलतात. जसं की मानलं जातं की शुद्ध भाषा ही फक्त पुणे जिल्ह्याची छान आहे. त्यानंतर मग बाकीच्या जिल्ह्यामध्ये हे थोडंसं वेगळ्या पद्धतीने बोललं जातं, थोडं वेगळ्या पद्धतीने बोललं जातं. काही काही ठिकाणी शब्द एकच असतो, परंतु पण त्याला वेगळ्या पद्धतीने बोललं जातं. त्यामुळे आपल्याला कधी कन्फ्युजन होतं की नेमकी हे याच्यासाठी शब्द काय. तर असो मित्रांनो, हा आपला महाराष्ट्राचा प्रश्न आहे, पण तरी आता आपण सुरुवात करूयात आपल्या मुख्य मुद्द्यावरती. सो इंग्लिश शिकण्यासाठी काय जास्त काही महत्त्वाचं असं तर काही गरज लागत नाही तुम्हाला असे काही इंग्लिशचे यूट्यूब व्हिडिओ बाकीचे व्हिडिओ बघण्याची आवश्यकता तर असते मित्रांनो. आयुष्यात कोणी 100% नसतं. तर आपण आता सुरुवात करूया. सगळ्यात पहिले इंग्लिशचं आपण एक स्ट्रक्चर समजून घेऊया. जसं आपल्या मराठीमध्ये 12 खडी. आपल्याला मराठी कोणी शिकवली नाही तरी आपण मराठी बोलायला शिकतो. तसंच इंग्लिशचं पण आहे. फॉरेनच्या कंट्रीमध्ये काय आहे की ते जन्माला येतात, त्यांच्या आईवडील लहानपासून इंग्लिश बोलतात. मग ती इंग्लिश बोलल्यानंतर त्यांच्या कानावरती ऐकू येतं की माय फादर इज टॉकिंग दिस वर्ड. मग त्या टायमाला ती तशी इंटरॅक्ट करतात. जसं आपल्या घरातही आपल्या लहान बाळं हे आपलं बघूनच बोलायला शिकतात. ते काय करतात की सगळ्यात पहिले ते लिसन करतात, ते ऐकून घेतात की मम्मी काय बोलते, पप्पा काय बोलते, बाबा काय बोलते, आजी काय बोलते, काका काय बोलते, काकू काय बोलते. मग तो हळूहळू त्याच्यावरती तो रिॲक्ट करायला चालू करतो. मित्रांनो, या प्रोसेससाठी एक मॅक्झिमम लहान मुलांसाठी 1 वर्ष लागतं पप्पा हा शब्द म्हणायला. कारण की त्यांची टंगसुद्धा तशी बदलत नसते. आता ते लहान मुलांचा प्रश्न झाला. तर आता आपण बोलूयात आपल्या मुख्य प्रश्नावरती. सो इंग्लिश शिकण्यासाठी तुम्हाला सिम्पलशी गोष्ट आहे, काही करायची आवश्यकता गरज नसते. सिम्पल 12 ABCD 26 लेटर आहे. ABCD EFG HIJ KL MN OP Q R S T U V W X Y Z. हे 26 लेटर आहे. 26 लेटर आल्याच्यानंतर 26 इंग्लिशचे मुळाक्षर आल्याच्यानंतर त्या शब्दांपासनं त्या लेटरपासनं एक वर्ड तयार होतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल माझं नाव आहे विशाल. सो मी मल्टिपल लेटर एका ठिकाणी कलेक्ट केली, म्हणजे एका छोट्याशा पार्टमध्ये त्याला टाकून घेतली. म्हणजे आता माझं नाव विशाल आहे. व्ही, आता त्याच्यातलं व्ही मराठीतलं कसं आहे विशाल, मग मी व्ही वापरलं. मग व्हीला पहिली विलंटी येते, मग त्यासाठी आय वापरलं. मग शला काय म्हणतात, शला यस म्हणतात, मग यश लावलं. मग माझ्या नावामध्ये श आहे, श, तर SH वापरलं. मग त्याच्यानंतर माझ्या विशाल शा नावाला एक कान आहे, त्यासाठी ए वापरलं. आणि नंतर मग सिम्पल यल वापरलं. म्हणजे एक 4 लेटर 5 लेटर मिळून एक शब्द तयार झाला. म्हणजे इंग्लिशमध्ये सांगायचं ठरलं मित्रांनो, सो तर तुम्ही यू आर युझिंग इंग्लिश आर युझिंग टोटल अल्फाबेट आर 26. So we need to create word, so that time you use multiple letter using a single word. So that's my formula. So second, so I will cover next video. Thank you.